गुड मॉर्निंग. आज केला होता मी मँगो शिरा, पण त्याआधी माझा आणि चिन्मयचा फ्रेंडशिप डे स्पेशल इंटरव्ह्यू मज्जा या युट्यूब चॅनलवर बघितलाय की नाही? बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. आणि हो, मला माहिती आहे मँगो आता सीझन मध्ये नाही, पण त्याचा पल्प तर आपण 12ही महिने खाऊ शकतो. त्यातूनच तयार केलेली ही रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे. तुपामध्ये आधी मी बदाम भाजून घेतले, त्याच तुपामध्ये रवा मी मस्तपैकी भाजून घेतला. आता मँगो शिऱ्यासाठी मँगो पल्पचा मी वापर करते हे तर सांगितलं, पण त्याच्या बॉटल्स उघडणं म्हणजे बाप रे, खूप कष्टाचं काम. आता या शिऱ्यामध्ये अजिबात साखर घालायची नाही, कारण की मँगो पल्प मध्ये प्रिझर्व करण्यासाठी साखर ऍड केलेली. आणि तरी ही शिरा कमी गोड वाटला तर तुम्ही मधाचा वापर करू शकता. आता ही पल्पची बॉटल उघडायला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ मी रवा खुसखुशीत भाजून. आता या भाजलेल्या रव्यामध्ये घातलं पाणी, मँगो पल्प, केशर भिजवलेलं दूध आणि तळलेले बदाम, वरून घातलं थोडंसं मध आणि मग हे सगळं व्यवस्थित शिजून घेतलं आणि झाला आपला मँगो शिरा. झटपट होणारी रेसिपी आहे, फक्त घरात मँगो पल्प अवेलेबल हवा आणि काहीतरी वेगळं करून खाऊ घालण्यासाठी ही तर परफेक्ट रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा.